या आपण पवित्र वचनाकडे वळूया। आजचा जो संदेश आहे त्याचं शीर्षक आहे संतोषाने देणारा, अ चीअरफुल गिव्हर। आणि त्याकरिता जो शास्त्र भाग घेतलेला आहे तो आहे पावलाचे करिंथकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय आणि वचन 6 ते 10 मी आपणाकरिता वाचते। वर्गणी कशी द्यावी हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील। प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो। सर्व प्रकारची कृपा तुम्हावरती विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे। तो चहूकडे वाटप करीत असतो, दरिद्र्यास दान धर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे। जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो तो तुम्हाला बी पुरवेल व ते बहुगुणित करेल आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवेल। आजचा जो शास्त्र भाग हा जो घेतलेला आहे हा आपल्याला वर्गणी कशी द्यावी याविषयी सांगत आहे। म्हणजेच की आपण जे काही परमेश्वराला देतो ते आम्ही कशा प्रकारे दिलं पाहिजे हे या शास्त्र भागामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। आणि प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की देणं हे एक तत्व आहे, आणि हे तत्व तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेलं आहे। हे तत्व आम्हाला एक आज्ञा समजून आम्हाला त्याचं आज्ञा पालन करायचं आहे किंवा त्याचं अनुकरण आम्हाला करायचं आहे। परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनगिनत असे साक्ष तयार केलेले आहेत, भरपूर आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत, आणि त्यापैकी एक आशीर्वाद आम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा दिलेला आहे। आणि आर्थिकरित्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेले आहे। आणि हे केव्हा घडलेलं आहे? ज्या वेळेस आम्ही प्रामाणिकपणे परमेश्वराला ज्या वेळेस आम्ही दिलेला आहे त्यावेळेस परमेश्वराने आम्हाला विपुल आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे। तर देणं हे जे आहे हे काहीतरी प्राप्त करून घेण्याची एक गुरुकिल्ली आहे। गिव्हिंग इज द की फॉर रिसिव्हिंग किंवा की टू रिसिव्हिंग असं म्हटलेलं आहे। आणि ज्या वेळेस आम्ही देतो त्याच वेळेस आम्ही काहीतरी प्राप्त करू शकतो। आणि ज्या वेळेस आम्ही काहीतरी प्राप्त करतो ते केव्हा होतं, केव्हा आम्हाला त्या गोष्टी प्राप्त होतात? ज्या वेळेस आम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो। आफ्टर रिसिव्हिंग इज ओनली आफ्टर इन्व्हेस्टिंग। आम्ही ज्या वेळेस इन्व्हेस्ट करतो, गुंतवणूक करतो, त्याच वेळेस काय होतं, आम्हाला ते परत मिळतं, किंवा जे गुंतवलेलं असतं त्याच्यामध्ये वाढ करून आम्हाला ते पुन्हा मिळतं। आणि म्हणून प्रियानो, हे जे तत्व परमेश्वराने आज तुम्हाला आणि मला देऊ केलेले आहे याचं पालन करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे। मगच तुम्ही आणि मी देवाचे सर्व आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये पाहू शकतो आणि एक विजयशाली जीवन तुम्ही आणि मी जगू शकतो। या शास्त्र भागामध्ये म्हटलेलं आहे की संतोषाने देणारा ईश्वराला आवडतो। पण प्रियानो, परमेश्वर स्वतःच एक संतोषाने देणारा आहे, आणि म्हणूनच त्याने त्याचा एकुलता एक पुत्र त्याने संतोषाने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने तो देऊ केला, आणि तो तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती करतो। आणि म्हणून त्याने त्या प्रेमाखातीर त्याने त्याचा एकुलता एक पुत्र त्याने संतोषाने तुमच्या आणि माझ्यासाठी देऊ केलेला आहे। मग आमचा परमेश्वर जर संतोषाने देणारा आहे तर आम्ही जर का त्याचे लेकरं आहेत तर आम्ही सुद्धा संतोषाने देणारे असं आम्ही बनलं पाहिजे। कारण आपल्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून जीवन जगणारे हे तुम्ही आणि मी जे आहे ते बनणं गरजेचं आहे प्रियानो। आणि म्हणून आम्हाला आज परमेश्वराचं वचन हे सांगतं की परमेश्वर जो आहे तो तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती करतो, आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला विपुल आशीर्वाद देखील तो तुम्हाला आणि मला देतो। तर प्रियानो, या शास्त्र भागामधून आज आपण काही गोष्टी आपण शिकणार आहे। सर्वप्रथम, कोण संतोषाने देणारा आहे किंवा कोण संतोषाने देणारा बनू शकतो? तर याचं उत्तर हे आहे की तुम्ही आणि मी संतोषाने देणारे आपण बनू शकतो।
आणि आम्ही त्यासाठी मग आपण काय करायला पाहिजे ते वचनामध्ये लिहिलेलं आहे. तर सर्वप्रथम वचन 6 मध्ये आपण वाचतो की हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. मग आम्ही काय करायला पाहिजे ते या वचनामध्ये लिहिलेलं आहे. पहा प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये पैशाची गरज आहे. आम्हाला एक आर्थिक प्रगतीची गरज आमच्या जीवनामध्ये आहे. पण ज्यावेळेस आम्हाला पैशाची गरज भासते त्यावेळेस काय आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येऊन आम्ही पैशाची मागणी करू शकतो का? की मला पैसे पाहिजेत आणि तुम्ही दानपेटीमधून मला पैसे द्या. आम्ही करू शकत नाही. पण बरेच लोक जे आहेत ते समस्या आली, अडचण आली, पैशाची कमतरता त्यांच्या जीवनामध्ये भासली की ते डायरेक्ट चर्चकडे येतात, पास्टरकडे येतात आणि पास्टरकडून ते आर्थिक मदतीची अपेक्षा करतात किंवा ते म्हणतात की चर्च फंडमधून तुम्ही आम्हाला काय करा, मदत करा, आम्हाला पैसे द्या. पण चर्चमध्ये पैसे कुठून येतात याचा आम्ही विचार केला पाहिजे. जर प्रत्येक मंडळीतल्या व्यक्तीने जर दानपेटीमध्ये दान दिलं तरच मंडळीमध्ये काय होणार आहे, पैसा येणार आहे. मग प्रथम आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला पेरायचं आहे. तर हे वचन जे आहे ते आम्हाला पेरण्याविषयी आणि कापण्याविषयी या ठिकाणी सांगत आहे. मग जे बी आम्ही पेरतो ते बी ठरवतं निश्चितपणे आम्हाला कोणता आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून ते बी जे आहे ते तुमचं आणि माझी डेस्टिनी प्लॅन करतं. ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय विधिलिखित केलेलं आहे किंवा नियती काय आहे हे ते बी ठरवत असतं. आणि म्हणून तुम्ही कसे पेरता हे महत्वाचं आहे. तुम्ही किती पेरता हे महत्वाचं नाही आहे. तुम्ही किती पैसे आणून देवाच्या या पवित्र भांडारामध्ये तुम्ही देता हे महत्वाचं नाही आहे. 10 रुपये देता की 100 रुपये देता की 1000 रुपये देता हे महत्वाचं नाही आहे. पण तुम्ही कसे देता हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हे वचन काय सांगतं, जे हात राखून पेरतात ते त्याच मानाने कापणी करतात आणि जे सरळ हाताने पेरतात ते त्या मानाने कापणी करतात. याचा अर्थ असा आहे, आम्ही हात राखून जर का पेरलं म्हणजे आम्ही कमी प्रमाणात जर का आम्ही पेरलं तर आम्हाला कमी आशीर्वाद मिळणार आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही सरळ हाताने पेरणार आहे त्यावेळेस आम्हाला काय होणार आहे, त्याच मानाने आम्हाला कापणी म्हणजे भरपूर रीत्याने तुम्हाला आणि मला कापणी करावयास मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी एक ख्रिस्ती या नात्याने तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, सरळ हाताने आम्ही देवाच्या राज्यामध्ये आम्ही पेरलं पाहिजे. एक दयाळू अंतकरण घेऊन, एक दयाळू हृदय घेऊन तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये पेरलं पाहिजे. मगच देव जो आहे त्याला संतोष वाटणार आहे. देव जो आहे तो तुमच्या आणि माझ्याबद्दल त्याला आनंद वाटणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की 2 प्रकारचे पेरणारे आहेत. एक जो आहे तो सरळ हाताने पेरणारा आहे आणि दुसरा जो आहे तो हात राखून पेरणारा आहे. मग आज माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचा पेरणारा बनायचा आहे? तुम्हाला सरळ हाताने पेरणारा बनायचा आहे का तुम्हाला हात राखून पेरणारा बनायचा आहे? पहा प्रियानो, तुम्हाला आणि मला पेरण्याकरिता, बी पेरण्याकरिता कोणीही जबरदस्ती करू शकत नाही. आपण शेतकऱ्याला जबरदस्ती करतो का की तू ह्याच प्रकारचं बी तू पेरलं पाहिजेस, तू गव्हाचाच दाणा पेरला पाहिजेस किंवा तू भातच पेरला पाहिजे? आपण त्याला फोर्स करतो का? आपण त्याला फोर्स करत नाही. कोणीही त्या शेतकऱ्याला जोर जबरदस्ती करू शकत नाही. त्याला जे पेरावंसं वाटतं, त्याला जे त्याच्या शेतीची जी माहिती आहे त्याप्रमाणे तो पेरणार. त्याला जे वाटतं कोणतं बी पेरायचं आहे ते बी तो काय करणार, पेरणार. आणि पेरत असताना तो सरळ हाताने पेरतो कारण त्याला काय पाहिजे असतं, कापणीचा हंगाम पाहिजे असतो. तो कापणीचा हंगाम त्याला पाहिजे असतो म्हणून तो काय करतो, सरळ हाताने तो पेरतो आणि त्याला जे बी पाहिजे आहे तेच बी तो पेरतो. तुम्हाला आणि मला कोणीही बी पेरण्याकरिता फोर्स करू शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये जे काही तत्व दिलेले आहेत त्या तत्वानुसार जे आहे तुम्ही आणि मी आमची पेरणी जी आहे ती केली पाहिजे. समजा आज तुम्हाला कोणीतरी एखादं
सोन्याचं नाणं दिलं. ते नाणं घेऊन जर तुम्ही कपाटामध्ये ठेवलं, 1 वर्ष ठेवलं, 3 वर्ष ठेवले, 5 वर्ष ठेवले, 10 वर्ष, 20 वर्ष ठेवले, ते सोन्याचं नाणं आहे तसंच त्या कपाटामध्ये ते राहील. त्याच्यामध्ये काही वाढ होणार का? होणार का वाढ? एका नाण्याचे 2 नाणे, एका नाण्याचे 10 नाणे होतील का एवढे 10-12 वर्षामध्ये? होणार नाही. पण तेच जर आपण बी घेऊन आपण देवाच्या राज्यामध्ये जर का आपण पेरणी केली, तर नक्कीच देव काय करणार, ते आपलं जे बी आहे ते घेणार, त्याला ते बहुगुणित करणार, त्याच्यामध्ये वाढ करून देव त्याची परतफेड तुम्हाला आणि मला करणार. हालेलुया. मग आता ठरवायचं आहे की तुम्ही आणि मी बी पेरणारे बनणार आहे का आम्ही खाणारे बनणार आहोत. बऱ्याच वेळेस पैसा आमच्याकडे येतो, आमच्या हातामध्ये पैसा आला की तो आम्ही सर्व काही खर्च करून टाकतो खाण्यासाठी. सगळा पैसा खाण्यापिण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी आम्ही तो सर्व पैसा खर्च करून टाकतो, पण आम्ही तो देवाच्या राज्यामध्ये आम्ही पेरत नाही. देवाचं वचन आमच्या कानावरती येतं, आम्ही देवाचं वचन वाचतो. देव म्हणतो की त्याच्या राज्यामध्ये आम्ही काय केलं पाहिजे, आमचं बी स्वरूपामध्ये आमचे पैसे आम्ही आणून दिले पाहिजेत. आम्ही देवाचं वचन ऐकतो, देवाचं वचन आम्ही समजून घेतो, बऱ्याच वेळेस आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो, पण आम्ही काय म्हणतो, अरे असं तर लिहिलेलं आहे, पण राहू दे, आता कुठे करायचं ते, नंतर बघूया, पहिला आमच्या गरजा भागवूया, पहिला आमच्या पोटपाण्याचं बघूया, आमचं खर्च पाणी आधी बघूया, आणि नंतर देवाच्या राज्यात पेरायचं त्यावेळेस आपण नंतर बघू. आणि मग तो नंतर कधीच येत नाही. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला जे बी परमेश्वराने दिलेलं आहे ते पेरण्याकरिता तो देत असतो प्रियानो. आणि म्हणून आम्ही देवाच्या राज्यामध्ये पेरणे करणं फार आवश्यक आहे. मग आम्ही देवाच्या राज्यामध्ये काय पेरू शकतो? फक्त पैसाच आम्ही देवाच्या राज्यामध्ये नाही पेरू शकत, तर त्या पैशाच्या बरोबर आम्ही आमचा वेळ देवाच्या राज्यामध्ये पेरू शकतो, आम्ही प्रार्थना देवाच्या राज्यामध्ये पेरू शकतो, आम्ही विशेष आमच्याकडे ज्या कला कौशल्य परमेश्वराने दिलेले आहेत, वेगवेगळे टॅलेंट्स आम्हाला जर का दिले असतील, ते आम्ही देवाच्या राज्यामध्ये आम्ही पेरू शकतो. आम्ही जे काही पेरतो त्याची नक्कीच कापणी करण्याचा अधिकार जो आहे तो परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि मग ज्या वेळेस आम्ही देवाच्या राज्यामध्ये ज्या वेळेस आम्ही देतो त्या वेळेस आम्ही काय करत आहे, आम्ही त्या स्वर्गातल्या बँकेमध्ये आम्ही काय करत आहे, इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्या स्वर्गीय बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही आणि मी एक प्रकारची गुंतवणूक करत आहोत. आणि मग काय होतं, ती जी केलेली गुंतवणूक आहे त्याला परमेश्वर आशीर्वादित करतो आणि त्याची परतफेड तो तुम्हाला आणि मला करतो. पण प्रथम तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, पेरायचं आहे. हे पहिलं कर्तव्य तुमचं आणि माझं आहे. पहिला परमेश्वर आशीर्वाद नाही देत प्रियानो, पहिला तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, बी पेरायचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही ते सढळ हाताने बी पेरतो त्यावेळेस जे आहे परमेश्वर ते बी आशीर्वादित करतो आणि मग ते तुम्हाला आणि मला तो कापणीचा हंगाम जो आहे तो देतो. हालेलुया. जर आम्ही बी पेरतच नाही तर आम्हाला हंगाम मिळत नाही. म्हणून बी पेरणं फार महत्वाचं आहे. आणि मग आम्हाला 2 गोष्टी बी पेरण्याकरिता लागतात. एक म्हणजे आमच्याकडे विश्वास पाहिजे आणि दुसरी म्हणजे आमच्याकडे आशा पाहिजे. या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. विश्वास हा पाहिजे की जे काही मी पेरणार आहे त्याला परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. कारण परमेश्वर जे आहे तो पेरणाऱ्याला आशीर्वाद देणारा परमेश्वर तो आहे. आणि म्हणून आमच्याकडे तो विश्वास पाहिजे की नक्कीच माझा परमेश्वर काय करणार आहे, मला आशीर्वाद देणार आहे. दुसरी गोष्ट आमच्याकडे आशा असली पाहिजे. काय आशा असली पाहिजे की जे मी पेरलेलं आहे ते नक्कीच उगवणार आहे. हालेलुया. त्या कापणीचा हंगाम मला नक्कीच मिळणार आहे अशी आशा आम्ही धरली पाहिजे. तर या 2 गोष्टी तुमच्या आणि माझ्याकडे असणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे विश्वास आणि दुसरं म्हणजे आशा. त्यानंतर 7वं वचन काय म्हणतं आपण पाहूया. 7व्या वचनामध्ये लिहिलं, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.
तर या ठिकाणी मी मगाशीच तुम्हाला बोलले की कोणी तुम्हाला आणि मला फोर्स करू शकत नाही. जोर जबरदस्ती देण्यासाठी आम्ही करू शकत नाही. आम्ही असं म्हणू शकत नाही की अरे तुला कळत नाही का, तू चर्चला चाललेला आहेस, मग रिकाम्या हाताने कसं जातो, हे घे पैसे आणि जा. म्हणजे कोणी देण्यास भाग पडतं म्हणून देऊ नये, किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला कंपल्शन करते की द्यायलाच पाहिजे. तू मंदिरामध्ये चाललास तर तुला दानार्पण हे द्यायलाच पाहिजे. तर म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की दुःखी मनाने तू देऊ नको. देणं भाग पडतं म्हणून तू देऊ नको, पण जे काही तू आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहेस त्याप्रमाणे काय केलं पाहिजे, आम्ही ते दिलं पाहिजे. म्हणजे आम्ही स्व इच्छेने अंतःकरणापासून आम्ही ते देणं केलं पाहिजे. अंतःकरणापासून आम्ही ते बी जे आहे ते आम्ही पेरलं पाहिजे. स्व इच्छेने, कोणाच्या दबावाखाली येऊन दिलं नाही पाहिजे. कोणी आम्हाला सांगतं म्हणून आम्ही दिलं नाही पाहिजे. तर नाहीतर एक रूढी परंपरा चालू आहे की चर्चमध्ये गेलं की दानार्पण हे दिलंच पाहिजे, म्हणून देणं भाग पडतं म्हणून आम्ही ते देऊ नये. पण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठरवून आम्ही ते दिलं पाहिजे, कारण तुमची आणि माझी ती जबाबदारी आहे. आणि जे काही तुम्ही आणि मी आपल्या मनामध्ये ठरवतो तेच तुम्ही आणि मी दिलं पाहिजे. पहा प्रियानो, आम्ही ज्या वेळेस देवाला देतो त्यावेळेस आम्हाला कोणत्या शेजाऱ्याला दाखवायचं नाही की आम्ही काय देतो, कोणत्या मित्राला नाही दाखवायचं, किंवा कोणत्या फॅमिली मेंबरला नाही सांगायचं की आम्ही काय देत आहोत, किंवा कोणत्या पास्टरला किंवा सांगून आम्ही जे आहे ते आम्ही पेरत नाहीये. पण जे बायबल काय सांगतं की जे काही आम्ही आमच्या मनामध्ये आम्ही ठरवलेलं आहे तेच आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही स्वतःहून आम्ही ते स्व इच्छेने देवाला ते आम्ही दिलं पाहिजे, कोणत्याही दबावाखाली न येता. आणि मगच काय करणार आहे परमेश्वर या ठिकाणी पुढच्या भागामध्ये म्हणतो की संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. ज्यावेळेस आम्ही संतोषाने मनामध्ये जे काही ठरवलंय त्याप्रमाणे त्या देवाच्या पवित्र भांडारामध्ये देतो, त्यावेळेस म्हटलेलं आहे की देवाचे आम्ही प्रिय लोक असे आम्ही बनतो. आणि ज्यावेळेस आम्ही देतो आणि देतच राहतो त्यावेळेस काय होतं, देव तुम्हाला आणि मला काय करतो, अधिक आणि अधिक तुमच्या आणि माझ्यावरती तो प्रीती करतो. आणि तुम्हाला ठाऊक आहे की देवाची प्रीती जी आहे ती किती महान आहे. आपण त्याचं मोजमाप जे आहे देवाच्या प्रीतीचं तुम्ही आणि मी करू शकत नाही. त्याची प्रीती आपण एक गीत आहे ना इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, गॉड्स लव्ह इज सो वंडरफुल. आणि एक अनकंडिशनल लव्ह, बिना शर्तचं प्रेम, बिना अटीचं प्रेम परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावरती करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारची प्रीती या जगामध्ये तुमच्यावरती आणि माझ्यावरती कोणीही करू शकत नाही. इतका तो परमेश्वर जो आहे तो प्रेम तुमच्या आणि माझ्यावरती करतो. आणि ज्यावेळेस आम्ही संतोषाने ज्यावेळेस आम्ही त्याच्या भांडारामध्ये देतो त्यावेळेस परमेश्वर जो आहे तो तुमच्या आणि माझ्यावरती तो प्रीती करतो, असं देवाचं वचन सांगत आहे. प्रियानो, मग आज तुम्हाला आणि मला काय बनायचं आहे, तर संतोषाने देणारा तुम्हाला आणि मला बनायचं आहे. आम्ही स्वइच्छेने दिलं पाहिजे, आम्ही आनंदाने दिलं पाहिजे, कोणत्याही प्रकारची शंका न धरता आम्हाला ते दिलं पाहिजे. कारण जर का आम्ही म्हटलं अरे मी तर देवाच्या भांडारामध्ये मी हे दान देत आहे, मग देव मला आशीर्वादित करेल का, माझ्या गरजा पुरवेल का, मला महिनाभर पैसे माझे पुरतील का, हे ज्यावेळेस अशा शंका आमच्या मनामध्ये येतात त्यावेळेस आम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळत नाही. म्हणूनच मी म्हटलेलं आहे की आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. बी पेरत असताना आम्हाला हा विश्वास ठेवून बी पेरायचा आहे की माझा परमेश्वर जो आहे ते माझं बी आशीर्वादित करणार आहे आणि त्याचे आशीर्वाद तो मला देणार आहे. माझं बी जे आहे जसं मी दिलेलं आहे तसंच तो मला परत देणार नाही, तर त्याच्यामध्ये काय करणार आहे, वाढ करून ते बी माझं बहुगुणित करून तो मला काय करणार आहे, त्याची परतफेड करणार आहे. असा विश्वास तुम्ही आणि मी धरला पाहिजे प्रियानो. आणि म्हणून आम्ही कसं आम्ही देतो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून स्वइच्छेने द्या, आनंदाने द्या आणि मनामध्ये शंका न बाळगता तुम्ही परमेश्वराच्या त्या पवित्र भांडारामध्ये आपलं दान द्या. काय तुम्ही अशा प्रकारचं दान देणारे व्हाल का, जे आनंदाने दान देतील, संतोषाने देतील,
जर तुम्ही संतोषाने देणारे जर बनाल तर नक्कीच देव तुमच्यावरती प्रीती करेल. 8व्या वचनामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. हालेलुया. आपण ज्यावेळेस संतोषाने देणारा बनतो त्यावेळेस वचन आम्हाला सांगतं की सर्व प्रकारची कृपा आम्हावरती विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. पहा प्रियानो, आम्ही ज्यावेळेस समजा आपण एका कंपनीमध्ये जर का आपले पैसे जर का गुंतवले तर काय होतं की बऱ्याच वेळेस असं होतं की त्या कंपन्या लॉसमध्ये जातात किंवा त्या कंपनीचे मालक जे आहेत ते त्यांचा मृत्यू होतो आणि आपण जे काही त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले असतात ते सगळे आपले पैसे काय होतात, बुडले जातात. पण प्रियानो, आम्ही ज्यावेळेस देवाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आम्ही पेरणी करतो ना त्यावेळेस आमचा कधीच लॉस होत नाही. कारण जे आम्ही बी देवाच्या राज्यामध्ये पेरतो ते बी देव घेतो आणि त्याच्यावरती एक मोहर घालतो, एक सील त्याच्यावरती करतो आणि मग ते सील करून तो स्वर्गामध्ये ज्यावेळेस तो त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो त्यावेळेस त्याची परतफेड नक्कीच तुम्हाला आणि मला झाल्याशिवाय राहत नाही प्रियानो. आणि त्याच्यामध्ये अधिक वाढ करून तो त्याची परतफेड तो तुम्हाला आणि मला करतो. लूककृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 38 मध्ये काय लिहिलंय पहा. लूक 6:38 मध्ये म्हटलंय, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. हालेलुया. हे वचन जे आहे ते तुम्हाला आणि मला काय सांगतं, देण्यास सांगतं. आणि ते काय म्हणतात, द्या. कशासाठी द्या? की तुम्हाला ते परत दिलं जाईल. हालेलुया. पण परत देत असताना ते चांगले माप दाबून हलवून आणि शीग भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही सरळ हाताने पेरणी केली तर सरळ हाताने तुम्ही कापणी करणार. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी या दानपेटीमध्ये आम्ही दान देतो त्यावेळेस आपलं दान आपण आपल्या मुठीमध्ये घेतो आणि झाकली मूठ करून आपण काय करतो, त्या दानपेटीमध्ये किंवा दानार्पणाच्या पिशवीमध्ये आपण ते दान देतो आणि नंतर मग त्याच्यावरती प्रार्थना वगैरे होतात आणि देवाला आम्ही सांगतो की देवा ते आशीर्वादित कर आणि बहुगुणित कर आणि त्याची परतफेड तू आम्हाला कर. पण प्रियानो, ज्यावेळेस देव तुम्हाला आणि मला त्याची परतफेड करतो ना तर तो झाकल्या मुठीने करत नाही किंवा तुमच्या झाकल्या मुठीमध्ये जेवढे मावतील तेवढे पैसे तुम्हाला तो परत देत नाही. तर तो ज्यावेळेस पैसे त्याची परतफेड करतो तर 2 हात सुद्धा तुम्हाला आणि मला कमी पडतात ते पैसे घेण्याकरिता. आणि मग आम्हाला अशी वेळ येते की ते हातामध्ये पैसे पुरत नाहीत म्हणून आम्ही काय करतो, आमचा पदर पसरतो किंवा एखादी पिशवी घेतो आणि त्याच्यामध्ये ते सगळे पैसे आम्ही भरतो किंवा ते सगळे आशीर्वाद आम्ही घेतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की परमेश्वर ते आम्हाला विपुल आशीर्वाद तो तुम्हाला आणि मला देतो आणि ते विपुल आशीर्वाद देण्यासाठी देव काय आहे, समर्थ आहे असं हे वचन सांगत आहे. आणि एवढंच नव्हे तर पुढे ते काय म्हणतं पहा वचन, देव समर्थ आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या की काय करण्यासाठी देव समर्थ आहे. देव तुम्हाला अधिक देण्यासाठी तो समर्थ आहे. तुम्ही जे काही देता त्यापेक्षा अधिक देण्याकरिता देव समर्थ आहे. आपण त्यासाठी वचन काढूया. दुसरा इतिहास 2 Chronicles चॅप्टर 25 वर्स 9. दुसरा इतिहास 25वा अध्याय आणि वचन 9. अमस्याने देवाच्या माणसास विचारले, मी 100 किकार रुपये इस्रायल सैन्यास देऊन चुकलो आहे, त्याच्या संबंधाने मी काय करू? देवाच्या माणसाने उत्तर दिले, तुला याहूनही अधिक देण्याची परमेश्वरास ताकद आहे. हालेलुया. म्हणून काय देण्यास परमेश्वर समर्थ आहे की जे काय आम्ही देतो त्याच्याहून अधिक देण्यास परमेश्वर समर्थ आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट काय करण्यास परमेश्वर समर्थ आहे तर तो तुम्हाला आणि मला समस्यातून सोडवण्यास
तो समर्थ आहे. दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 17 मध्ये लिहिलेलं आहे. डॅनियल चॅप्टर 3 वर्स 17. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. हालेलुया. आम्हाला ठाऊक आहे की दानिएलाला त्याच्या मित्रांसोबत जे आहे त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलेलं होतं, पण त्या ठिकाणी दानिएल असं म्हणतो की ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो काय करणार आहे, आम्हाला या अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास तो समर्थ आहे. आणि ज्यावेळेस दानिएल असं बोलला आणि त्यावरती त्यांनी विश्वास ठेवला, खरोखरच परमेश्वराने काय केलं, त्याला आणि त्याच्या मित्रांना जे आहे त्या अग्नीच्या भट्टीतून त्यांनी सुखरूप बाहेर काढलं. त्यांना कोणत्याही प्रकारचे त्या अग्नीमुळे इजा झालेली नाहीये. तसंच प्रियानो, तुम्ही आणि मी जे आहे, ज्यावेळेस आम्ही सढळ हाताने देवाच्या राज्यामध्ये पेरणी करतो त्यावेळेस देव जे आहे तो समर्थ आहे तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या समस्यातून तो सोडवण्याकरिता. कोणतीही समस्या आमच्या जीवनामध्ये येऊ दे, किती जरी कठीण परिस्थिती आमच्या जीवनामध्ये अडकली की आली किंवा कोणत्याही मोठ्या जाळ्यामध्ये तुम्ही आणि मी सापडलो तरी देखील आम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, हानी होणार नाही, कारण परमेश्वर जो आहे तो समस्यातून तुम्हाला आणि मला सोडवण्यास समर्थ आहे. 3री गोष्ट, परमेश्वर काय करण्यास समर्थ आहे, तर सर्व प्रकारची कृपा जी आहे ती तुमच्या आणि माझ्यावरती विपुल होण्यासाठी करण्यासाठी देव समर्थ आहे. म्हणून याच वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा. सर्व गोष्टीत म्हटलेलं आहे, एकाच गोष्टीत असं म्हटलेलं नाही, तर सर्व गोष्टींमध्ये म्हटलेलं आहे आणि सगळा पुरवठा म्हटलेला आहे. थोडा पुरवठा असं बोललेलं नाहीये. तर वचन सांगतात सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन म्हटलेला आहे. कधी कधी होईल असं म्हटलेलं नाहीये, तर नेहमी सर्व गोष्टीमध्ये सगळा पुरवठा परमेश्वर तुम्हाला आणि मला करण्याकरिता तो समर्थ आहे. आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल असावे असं म्हटलेलं आहे. तर वचन आम्हाला हे सांगतं की सर्व प्रकारची कृपा तुमच्या आणि माझ्याकडे विपुल अशी असणार आहे असं देवाचं वचन सांगतं. एवढंच नव्हे तर सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास देव समर्थ आहे. सर्व गोष्टी तो तुम्हाला आणि मला देण्यास देव समर्थ आहे. आणि शेवटी देव कशासाठी समर्थ आहे, तर काय करण्यासाठी समर्थ आहे, तर देव मृत्यूपासून तुम्हाला आणि मला वाचवण्यास समर्थ आहे. हालेलुया. तो तुमचा आणि माझा जीव जो आहे तो वाचवतो. प्रियानो, मृत्यूपासून त्यांनी तुमचा आणि माझा जीव जो आहे तो वाचवण्याचं अभिवचन त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. सार्वकालिक जीवन देऊन तुम्हाला आणि मला आशीर्वादित करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी देव जो आहे तो समर्थ आहे. त्याची दया आणि त्याची कृपा ही तुमच्या आणि माझ्यावरती तो नेहमी पाठवतो प्रियानो. इर्मयाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि वचन 27. जर्माया 32 वर्स 27. पहा, मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे, मला अवघड असे काही आहे काय. या ठिकाणी देव हा प्रश्न करतो आणि म्हणतो की मी सर्व मानव जातीचा देव आहे आणि मला अवघड असं काही आहे का. तर नाही प्रियानो, कोणतीच गोष्ट देवासाठी अवघड नाही. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही सढळ हाताने पेरणी करता त्यावेळेस देव समर्थ आहे असा विश्वास धरा. आणि मग देवाच्या राज्यामध्ये जे काही तुम्ही गुंतवणूक केलेली आहे किंवा स्वर्गीय बँकेमध्ये जी काही गुंतवणूक तुम्ही केलेली आहे ती नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, त्याची परतफेड जे आहे ते परमेश्वर करणार आहे. देव त्याची कृपा तुमच्यावरती पाठवणार आहे. सर्व प्रकारचा पुरवठा सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला होणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता तुमच्या जीवनामध्ये भासणार नाही. आणि म्हणून तुम्हाला आणि मला संतोषाने देणारं हे बनलं पाहिजे. किती वेळेस आम्ही असं संतोषाने परमेश्वराला दिलेलं आहे, काय आम्ही मोजू शकतो? त्या किती वेळा आम्ही परमेश्वराला संतोषाने दिलेला आहे की आजपर्यंत आम्ही देत आलेलो आहे. कोणीतरी आम्हाला सांगितलं म्हणून, किंवा एक प्रथा आहे म्हणून, किंवा कोणीतरी आम्हाला
आमच्यावरती दबाव आणतो म्हणून आम्ही देतो का? आम्ही नेहमी विचार करतो की आम्ही किती द्यायचं. मी 10 रुपये देऊ का, की मी 50 रुपये देऊ का, मी 100 रुपये देऊ का, मी 1000 रुपये देऊ. आम्ही नेहमी असा विचार करत असतो. आम्ही किती द्यायचं, रक्कम किती असली पाहिजे याचा विचार आम्ही नेहमी करत असतो. परत मी काय देऊ याचा सुद्धा विचार आम्ही करत असतो. आणि कधी देऊ, काय देऊ, कधी देऊ आणि किती देऊ या गोष्टींचा तुम्ही आणि मी नेहमी आम्ही विचार करतो. आणि त्यामध्ये आमचा वेळ जो आहे तो आम्ही वाया घालवतो. आणि असं करत असल्याने काय होतं की देव जे पेरण्याची संधी तुम्हाला आणि मला देतो, ती पेरण्याची संधी जी आहे ती आम्ही गमावून बसतो, कारण आम्ही वेगळ्या गोष्टीमध्ये आमचं मन गुंतवलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला संतोषाने देणारा बनायचं आहे. आणि आम्हाला कसं द्यायचं आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि देत असताना आम्ही ते सरळ हाताने आम्ही दिलं पाहिजे. हालेलुया. या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, आणखीन एक प्रभू येशू ख्रिस्त बोललेला आहे. लूककृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय, त्याच्यामध्ये एक देण्याची एक नवीन संकल्पना आम्हाला दिसून येते. लूक चॅप्टर 21, लूककृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय वचन 1 ते 4. मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपले दाणे मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे 2 टोल्या टाकताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले. हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे. हालेलुया. या ठिकाणी एक देण्याची एक नवीन संकल्पना तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. एक सॅक्रिफिशियल गिव्हिंग काय आहे, एक त्यागपूर्ण देणं काय आहे, हे यामध्ये आपल्याला दिसून येतं. कारण त्या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणतो की बरेच धनवान लोक त्या ठिकाणी आले होते. आणि त्या धनवान लोकांनी काय केलेलं आहे, त्यांच्याकडे जे काही होतं धन, त्याच्यातून त्यांनी थोडंफार घेऊन जे आहे ते दानपेटीमध्ये दिलेलं आहे. पण एक विधवा स्त्री त्या ठिकाणी होती, ती दरिद्री होती. आणि तिने काय केलेलं आहे, तिच्याकडे जे 2 टोल्या होत्या तेवढ्याच तिने त्या दानपेटीमध्ये टाकलेल्या आहेत प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की तिने काय केलेले आहे, आपली जी काही सर्व उपजीविका होती ते सगळं काही तिने त्या दानामध्ये तिने दिलेलं आहे. आणि प्रभू येशू म्हणतो की तिने सर्वांपेक्षा अधिक त्यामध्ये दिलेलं आहे. हालेलुया. प्रियानो, म्हणून आम्ही किती देतो हे महत्वाचं नाहीये. तिने 2 टोल्या दिल्या आणि बाकीच्या लोकांनी 100 दिले असतील किंवा 1000 दिले असतील, हे महत्वाचं नाहीये. पण तिने कसं दिलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. तिच्याकडे होतं नव्हतं तेवढं, तिने सगळं काही त्या दानपेटीमध्ये तिने टाकलेलं आहे. या पवित्र शास्त्रामध्ये त्या स्त्रीचं नाव लिहिलेलं नाहीये प्रियानो. त्या विधवा स्त्रीचं नाव काय आहे हे लिहिलेलं नाही आहे. त्या विधवा स्त्रीला मुलं बाळ होती की नाही, परिवार होता का नाही, हे लिहिलेलं नाही आहे. ती विधवा स्त्री हे शेवटच्या 2 टोल्या दिल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी उपाशी राहिली आणि मेली, असं पण पवित्र शास्त्र सांगत नाहीये. तिचं पुढे काय झालं हे सांगत नाहीये. पण एवढंच या ठिकाणी लिहिलेलं आहे की तिचे सर्व उपजीविका जी आहे ती तिने त्या भांडारामध्ये घातली. म्हणजे तिच्याकडे जे काही होतं ते सगळं काही तिने त्या भांडारामध्ये तिने परमेश्वराला ते सगळं देऊन टाकलं. पण माझा विश्वास हा आहे की परमेश्वराने तिला उपाशी मरू दिलं नसणार. हालेलुया. जरी त्याच्याबद्दल या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये, पण आपल्याला ठाऊक आहे की आपला देव जो आहे तो समर्थ आहे. आणि मगाशीच मी सांगितलेलं आहे, मृत्यूपासून वाचवण्याकरिता त्याच्याकडे सामर्थ्य आहे. तर नक्कीच या स्त्रीच्या सर्व गरजा ज्या आहेत भागवल्या असतील आणि तिला जे आहे ते मृत्यूला बळी पडायला दिलं नसेल, तर तिला सुद्धा परमेश्वराने जे आहे तिला नक्कीच आशीर्वाद दिला असेल आणि तिचा जीव देखील त्यांनी वाचवला असेल. हालेलुया.
तर ही एक नवीन संकल्पना देण्याची तुम्हाला आणि मला या ठिकाणी परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला आणि मला अशाच प्रकारचं देणारे आम्ही बनलं पाहिजे. तुम्हाला आणि मला जे काही आमच्याकडे आहे ते सर्व जे आहे आम्ही देण्यास आम्ही तयार असलं पाहिजे. त्याग करून आम्ही काय केलं पाहिजे, सगळं काही आम्ही दिलं पाहिजे. आम्हाला आमचं स्वतःचं जीवन जरी त्या परमेश्वराला द्यायचं असेल, अर्पण करायचं असेल, तर ते आमचं जीवन सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे, त्याला आम्ही अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. त्याच्या शुभवर्तमान कार्यासाठी आमचं संपूर्ण जीवन आम्ही अर्पण करणं गरजेचं आहे प्रियानो. जर आम्ही अशा प्रकारचं अर्पण करू तर नक्कीच परमेश्वर जे आहे ते आम्हाला विपुल आशीर्वाद देऊन आमचं जीवन तो तृप्त करणार आहे. 9व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. 2 कोरिंथीयांस पत्र 9वा अध्याय आणि वचन 9. तो चहूकडे वाटप करीत असतो, दरिद्रास दान धर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानयुग राहते असे शास्त्रात लिहिले आहे. या ठिकाणी कोणत्या गोष्टीवरती भर टाकलेले आहे, तर हे उदारतेचं गुण एक आहे, एक व्हर्च्यू ऑफ जनरॉसिटी आहे. उदारतेचं गुण या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे की तो काय करत आहे, गरजूंना तो देत आहे, तो दान धर्म करीत आहे, चहूकडे तो वाटप करत आहेत. म्हणजे चारी दिशेने जे लोक गरजवंत लोक आहेत, जे दरिद्री आहेत, त्यांना तो काय करत आहे, दान धर्म करीत आहे. आणि त्याचं नीतिमत्व कसं आहे, त्याचं नीतिमत्व युगानयुग राहणारं असं नीतिमत्व आहे. त्याचं नीतिमत्व टिकणारं आहे. म्हणजे जे काही तो नीतीचे कृत्य करत आहे, त्याचे नीतीचे कृत्य जे आहेत ते युगानयुग म्हणजे कायमस्वरूपी ते टिकणारे असे ते कृत्य आहेत प्रियानो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सडळ हाताने आम्हाला पेरणी करायची आहे. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला दान धर्म देखील करायचा आहे. आम्हाला जे दरिद्री लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांना सुद्धा आम्हाला द्यायचं आहे. म्हणजे एक कळवळ्याचा अंतकरण जे परमेश्वराकडे आहे, ते कळवळ्याचं अंतकरण तुमच्या आणि माझ्याकडे असलं पाहिजे प्रियानो. म्हणजे या गरीब लोकांसाठी, दरिद्री लोकांसाठी, गरजू लोकांसाठी आमच्या मनामध्ये कळवळा आला पाहिजे. आणि तो कळवळा घेऊन त्यांची मदत जी आहे निस्वार्थीपणाने आम्ही केली पाहिजे. 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरिता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. हालेलुया. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ तो वाढविल. हालेलुया. या ठिकाणी बायबल हे सांगतं की पुरवठा करणारा आमचा परमेश्वर आहे आणि तो तुम्हाला आणि मला बी पुरवतो. प्रियानो, हे बी जे आहे ते तुमचे आणि माझे आशीर्वाद आहेत. बी म्हणजे फक्त पैसाच नव्हे, तर बी म्हणजे शारीरिक आशीर्वाद, बी म्हणजे ते भौतिक आशीर्वाद, सर्व प्रकारचे भावनिक आशीर्वाद, सर्व प्रकारचे आर्थिक आशीर्वाद, या सर्व क्षेत्रामधले जे आशीर्वाद आहेत त्याला बी म्हटलेलं आहे. आणि ते बी देव कोणाला देतो, तर ते बी जे आहे ते बी फक्त पेरणाऱ्यालाच तो ते बी देत असतो. सर्वांना तो बी देत नाही, तर तो पेरणाऱ्यालाच फक्त ते बी देत असतो. कारण पेरणारा काय करतो, ते बी घेतो आणि पुन्हा ते देवाच्या राज्यामध्ये ते बी पेरतो. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरिता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. तर थोडे बी जे आहे, जे परमेश्वर आम्हाला देतो, त्यामधून थोडं आम्ही खाण्यासाठी ठेवलं पाहिजे आणि थोडं जे आहे ते आम्ही पेरण्याकरिता आम्ही ते ठेवलं पाहिजे. ना की दिलेलं सगळंच बी जे आहे ते आम्ही खाऊन रिकामे होणार आणि मग पेरण्याकरिता आमच्याकडे बी नसणार. तर परमेश्वर बी देतो ते थोडं खाण्याकरिता आणि थोडं पेरण्याकरिता. आणि ज्यावेळेस परमेश्वर ते तुम्हाला आणि मला देतो, त्यावेळेस ते आम्ही सडळ हाताने त्याची पेरणी त्याच्या राज्यामध्ये करायची आणि मग सडळ हाताने कापणी करण्याकरिता देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही काय करतो, हात राखून आम्ही पेरतो आणि मग आम्हाला काय होतं,
आणि आम्ही अपेक्षा धरतो की आम्हाला मोठा हंगाम मिळेल, देव आमच्या सर्व गरजा पुरवेल, सर्व पुरवठा करेल, आम्हाला भरपूर आशीर्वाद देईल, आम्हाला गाडी बंगला आणि आम्हाला आर्थिक आशीर्वाद देऊन तो तृप्त करेल. नाही प्रियानो, तसं कधीच होत नाही. जर आम्ही सरळ हाताने दिले तरच आम्ही सरळ हाताने आम्ही त्याची कापणी करू शकतो. दुसरी गोष्ट ही आहे की देवाच्या राज्यामध्ये ना वजाबाकी नाहीये, सबस्ट्रॅक्शन अजिबात नाहीये. देव असं म्हणत नाहीये की तू 100 रुपये दिलेस मग मी 90 रुपये माझ्याकडे ठेवतो आणि 10 रुपये तुला देतो. मायनस करून तो कधीच तो तुम्हाला आणि मला देत नाही. तर देवाच्या राज्यामध्ये बेरीज आहे, ॲडिशन आहे, वाढ आहे. आणि देवाच्या राज्यामध्ये काय आहे? गुणिले आहे, मल्टिप्लिकेशन आहे. फक्त ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन हे देवाच्या राज्यामध्ये आहे. आणि म्हणून देव आम्हाला परतफेड करतो. त्यावेळेस बायबल आम्हाला सांगतं की तो 30 पट, 60 पट आणि 100 पट त्याच्यामध्ये वाढ करून तो तुम्हाला आणि मला त्याची परतफेड करतो. आणि म्हणून प्रियानो, तुमच्या बीसाठी तुम्ही आणि मीच जबाबदार आहे. देव जे काही बी तुम्हाला आणि मला देतो त्यामधलं थोडं आम्ही खावं आणि थोडं आम्ही देवाच्या राज्यामध्ये आम्ही पेरावं. आणि पुरवठा करणारा जो आहे तो परमेश्वर आहे. आणि परमेश्वर ते बी आमचं मल्टिप्लाय करण्याकरिता, बहुगुणित करण्याकरिता, त्याच्यामध्ये वाढ करण्याकरिता देव समर्थ आहे. आणि जर का तुम्हाला आणि मला आर्थिक प्रगती हवी असेल आपल्या जीवनामध्ये, तर तुम्हाला आणि मला एका कंजूस व्यक्तीप्रमाणे आम्हाला जीवन जगायचं नाहीये. तर आम्हाला काय करायचं आहे? सरळ हाताने, संतोषाने देणारं जे आहे ते तुम्हाला आणि मला बनायचं आहे. मला तुम्हाला एका कंजूस व्यक्तीचं तुम्हाला गोष्ट सांगू द्या. एक कंजूस व्यक्ती असतो आणि तो एके दिवशी पाय घसरून पाण्यामध्ये पडतो. आणि पाण्यामध्ये पडतो, त्याला स्विमिंग येत नाही. तो खूप हातपाय मारतो आणि पाण्याच्या आत जातो, वर येतो, आत जातो, वर येतो. श्वास घ्यायला त्याला त्रास होतो. त्या ठिकाणावरून दुसरा एक माणूस जात असतो. तर तो माणूस त्याची मदत करायसाठी येतो. आणि जो हा कंजूस माणूस असतो त्याला म्हणतो, तुझा हात दे, तुझा हात दे, मी तुला वर काढतो, तुझा हात दे, तुझा हात दे, असं तो पुष्कळ वेळेस त्याला सांगतो. खरं हा व्यक्ती काय त्याला हात द्यायला तयार नाही. शेवटी हा वाचवणारा व्यक्ती त्याला म्हणतो, माझा हात घे, माझा हात तुझ्या हातात धर म्हटल्याबरोबर तो लगेच त्याचा हात पकडतो आणि बाहेर येतो. तर सांगायचं हे आहे की आपल्याला द्यायला आवडत नाही, आपल्याला घ्यायला आवडतं. आणि देवाच्या राज्यामध्ये आपण आल्यानंतर सुद्धा आपण हेच करतो. देवापासून प्रत्येकाला घ्यायला आवडतं, पण देवाला द्यायला आवडत नाही. देण्याविषयीचे संदेश ज्यावेळेस पुलपिटवरून सांगितले जातात त्यावेळेस लोकांना ते आवडत नाही. लोक म्हणतात, काय पास्टर नेहमी द्या द्या द्याच म्हणतात, याच्यासाठी द्या, त्याच्यासाठी द्या, गरिबांना द्या, पुअर फंड मध्ये द्या, बिल्डिंग फंड मध्ये द्या, सुवार्थ कार्यासाठी द्या, नुसतं द्या द्या द्याच म्हणतात. पण प्रियानो, आम्हाला या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. आम्हाला वचन काय सांगतं, देव काय सांगतो. जर देव पास्टरच्या मुखाच्या द्वारे बोलत असेल तर ते आपण एक आज्ञा समजून घ्यायचं आणि त्याचं पालन आपण करायचं. कारण देव स्वतः येऊन तुम्हाला सांगणार नाही. कदाचित सांगेल जर तुम्ही त्या स्पिरिच्युअल लेवलचं, त्या पवित्रतेमध्ये जीवन जगत असाल आणि देवाच्या अगदी जवळची व्यक्ती जर का तुम्ही असाल, तर देव साक्षात तुम्हाला दर्शन देईल आणि सांगेल की बाबा या ठिकाणी तू पेरणी कर किंवा त्या ठिकाणी तू कर. देव स्वप्नाच्या द्वारे सुद्धा बोलतो. देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे एक छोट्याशा आवाजामध्ये, सौम्य स्वरूपामध्ये तुम्हाला प्रॉम्प्टिंग करेल देण्याकरिता. आणि म्हणून तुम्ही जे आहे ते देवाचं वचन काय सांगतं याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे की तुम्ही आणि मी जे आहे ते आम्ही आमची वर्गणी देत असताना किंवा आमचं दान देत असताना ते तुम्ही आणि मी आम्ही सरळ हाताने दिलं पाहिजे. आम्ही एका कंजूस व्यक्तीप्रमाणे आम्ही ते देऊ नये. असं म्हणू नये की एवढं मी जास्त 90% माझ्यासाठी ठेवतो आणि 10% देवाला दे. कारण देवाचं वचन सांगतं 10% तुम्ही काय करा, तुमचा दशमांश जो आहे तो देवाच्या भांडारामध्ये आणा. आणि म्हणून सगळेजण आपण तो आकडा घेऊन आपण फिक्सच राहिलेलो आहे, 10%च देवाला द्यायचं असं नाही आहे प्रियानो. 10%पेक्षा अधिक देऊन तुम्ही बघा,
नक्कीच देव तुम्हाला विपुल आशीर्वाद देऊन तुम्हाला तृप्त करणार आहे. तर ते 10% तुम्ही जर देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही वाढ करा आणि तुम्ही ते देवाच्या राज्यामध्ये तुम्ही पेरा. आणि देव जो आहे तो तुमच्या सगळ्या गरजा तो पुरवेल. सर्व पुरवठा तो तुम्हाला विपुलतेने करेल. तुमच्या जीवनामध्ये तो सुख, शांती, समाधान तो देईल. आणि एवढंच नव्हे तर सर्व प्रकारची जी फळं आहेत ती आपल्या जीवनामध्ये दिसून येतील. या 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढतील. यात फक्त नीतिमत्वाचंच फळ नव्हे तर इतर सगळी जी 9 पवित्र आत्म्याची फळं आहेत ते सर्व पवित्र आत्म्याची फळं परमेश्वर तुम्हाला आणि मला देण्यास तो समर्थ आहे. तर किती चांगला आपला परमेश्वर आहे, किती महान आहे, किती प्रेमळ असा तुमचा आणि माझा तो परमेश्वर आहे. आणि तो तुम्हाला आणि मला कोणत्याही गोष्टीची वाण पडू देणार नाही. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला आम्ही सरळ हाताने ज्यावेळेस आम्ही पेरणी करतो, संतोषाने आम्ही पेरणी करतो, त्यावेळेस नक्कीच परमेश्वर जे आहे तो तुम्हाला आणि मला सर्व प्रकारचा पुरवठा करतो, जेणेकरून तुम्हाला आणि मला कोणत्याच गोष्टीची वाण पडत नाही. तो तुमचं आणि माझं संरक्षण करतो, तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करतो आणि पुन्हा पेरण्याकरिता तो आम्हाला बीचा सुद्धा पुरवठा करतो. हालेलुया. आणि म्हणून 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवा. हा जो संदेश आज तुमच्यापर्यंत आलेला आहे त्यामधल्या फक्त 4 मेन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला स्वइच्छेने परमेश्वराला द्यायचं आहे. कोणीही तुम्हाला जबरदस्ती करतं म्हणून फोर्स करतं किंवा कोणत्याही दबावाखाली न येता स्वइच्छेने तुम्ही परमेश्वराला द्या. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही खुशीने द्या, संतोषाने द्या, आनंदाने द्या, नाखुश होऊन देऊ नका, द्यायला भाग पडतं म्हणून देऊ नका. तिसरी गोष्ट आहे की सक्तीने किंवा जबरदस्तीने तुम्ही देऊ नका, तर तुम्ही काय करा, संतोषाने. चौथी गोष्ट आहे तुम्ही संतोषाने सरळ हाताने देवाच्या राज्यामध्ये पेरणी करा. हालेलुया. तर परमेश्वर करो हे वचन तुम्हासाठी आशीर्वादाचं ठरो आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही आनंदाने देणारे, संतोषाने देणारे, स्वइच्छेने देणारे असे तुम्ही बना, जेणेकरून परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करील. सर्व गोष्टीमध्ये सर्व प्रकारचा पुरवठा तो तुम्हाला करेल आणि तुमचं जीवन आशीर्वादित करेल. आपण या वचनाकरिता देवाचा आभार मानूया, देवाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. सुंदर अशा तुझ्या पवित्र वचनामधून प्रभू आज तू आम्हाला जी शिकवण दिलीस त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. होय प्रभू, तुझं वचन सांगतं की संतोषाने देणारा प्रभू तुला आवडतो. प्रभू, इथं बसलेल्या प्रत्येकाला संतोषाने देणारी व्यक्ती तू बनव बापा. कारण प्रभू आम्हाला तुझ्या प्रेमाची, तुझ्या प्रीतीची गरज आहे. आणि प्रभू तू आम्हावरती प्रभू अनकंडिशनल प्रेम तू आम्हावरती करतोस असं तुझं वचन आम्हाला सांगतं बापा. आणि म्हणून प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्हाला ते संतोषाने देणारी व्यक्ती तू बनव अशी मी तुझजवळ विनंती करते. सरळ हाताने आम्ही नेहमी तुझ्या भांडारामध्ये आम्ही पेरणी करावी आणि तू आमच्यासाठी राखून ठेवलेले सर्व आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घ्यावे, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला विनंती करते. आम्ही कोणत्याही प्रकारे कुरकुर न करता, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता, नाखुश होऊन आम्ही कधीच तुझ्या भांडारामध्ये देऊ नये, तर आम्ही स्वइच्छेने आणि आनंदाने आणि सरळ हाताने तुझ्या भांडारामध्ये पेरणी करावी, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. दे पित्या, तुझं वचन आम्हाला सांगतं की तू पेरणाऱ्याला तू बी पुरवतोस. प्रभू दयाळू परमेश्वरा, ते पेरण्याची प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू संधी देतोस. त्या संधीबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्या संधीबरोबर बापा तू आम्हाला बीचा पुरवठा देखील करतोस, त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते, तुझा आभार आणि उपकार मानते. प्रभू, जे काही बी आम्ही तुझ्या भांडारामध्ये पेरतो ते प्रत्येक बी तू आशीर्वादित करतोस. त्याची 30 पट, 60 पट, 100 पट बापा त्याचा आशीर्वाद तू आम्हाला देतोस आणि आमचं जीवन तू आशीर्वादाने भरून टाकतोस. त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. प्रभू दयाळू परमेश्वर, हे जे वचन प्रभू आज आम्ही ऐकलं ते आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये रुजावं आणि त्या वचनानुसार प्रभू
वागणारे, चालणारे, बोलणारे लोक तू आम्हाला बनव, अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.